नमस्कार. आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर आपण सगळेच नेहमी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पुऱ्या तयार करत असतो. पुरी तळायचं म्हटलं म्हणजे थोडा तरी तेलकटपणा हा आलाच. पण आज आपण इथे अजिबात तेलकट न होणाऱ्या टम्म फुगलेल्या खुसखुशीत आलू मेथी मसाला पुरी तयार करणार आहोत. आणि जर का तुम्हाला बाहेरगावी जायचं असेल तर प्रवासामध्ये तुम्ही ह्या पुऱ्या सोबत घेऊन जाऊ शकता. ह्या पुऱ्या 3 ते 4 दिवस टिकून राहतात. आणि या पुऱ्या तळून झाल्यावर सुद्धा या पुऱ्यांचा आकार बदलत नाही. शेवटपर्यंत या पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या असतात. तर ह्या पुऱ्या अजिबात तेलकट सुद्धा होत नाही आणि नरम सुद्धा पडत नाही. तुम्हाला सुद्धा अशा ताज्या मेथीच्या खुसखुशीत पुऱ्या तयार करायच्या असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. मेथीची मसाला पुरी बनवण्यासाठी आपल्याला सुरुवातीला घ्यायची आहे हिवाळ्यामध्ये सहज उपलब्ध होणारी मेथीची भाजी. तर बराच वेळ आपण मेथीपासून वेगळे पदार्थ तयार करतो तेव्हा त्यामध्ये थोडाफार कडवटपणा येतो. त्यामुळे मुलं मेथीच्या भाजीपासून तयार केलेले पदार्थ खायला कंटाळा करतात. तर येथे मी मेथी ही निवडून घेतलेली आहे आणि मेथीची आपण येथे फक्त पानं वापरणार आहे. 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने येथे मी ही मेथी धुवून घेतलेली आहे. आणि या मेथीचा कडवटपणा जायला हवा म्हणून मी यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे. आणि या भाजीवर थोडं मीठ टाकून घेतल्यानंतर आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून ही भाजी अशीच बाजूला ठेवून देणार आहे. मसाला पुरी तयार करण्यासाठी आपण घरातील साहित्यामध्येच येथे एक मसाला तयार करणार आहे. तर येथे मी 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे. आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा शोपचा वापर करणार आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेणार आहे. आता यामध्येच आपण अर्धा चमचा हिंग सुद्धा टाकून घेणार आहे. शोप, जिरा आणि हिंग टाकून घेतल्यामुळे या मसाल्याला छान असा सुगंध येतो. यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकून याची चांगली पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर येथे आपल्याला पीठ मळण्यासाठी पसरट भांड्याचा वापर करायचा आहे. तर येथे मी घरातील वाटीच्या मापाने 1.5 वाटी गव्हाचं पीठ हे मोजून घेणार आहे. तर येथे आपली मसाला पुरी चांगली खुसखुशीत व्हायला हवी म्हणून आपण येथे पाव वाटी बेसन पिठाचा वापर करणार आहे. पुरी नरम पडायला नको, छान अशी टम्म फुगलेली राहायला हवी म्हणून आपण यामध्ये अर्धी वाटीपेक्षा सुद्धा थोडा कमी बारीक रवा घालून घेणार आहे. तर येथे मी 1 मोठा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. या पुरीला अजून छान चव यायला हवी म्हणून आपण यामध्ये 1 चमचा ओवा घालून घेणार आहे. आणि यामध्ये मी 1.5 चमचा पांढऱ्या तिळाचा वापर करणार आहे. तीळ येथे 1 चमचा वापरले तरी सुद्धा चालेल, पण मी येथे तीळ जरा जास्त वापरणार आहे. आणि पाव चमचा हळद. आता हे सर्व साहित्य आपण या पिठामध्ये टाकून घेऊ. यामध्ये मी तीळ जरा जास्त वापरले आहे त्यामुळे पुरी खाताना पुरी ही खमंग लागेल. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता आपण हाताच्या सहाय्याने हे सर्व मसाले या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला या पिठाला मोहन द्यायचं आहे. त्यासाठी मी 2 चमचे तेल येथे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. पिठाला तेलाचं मोहन दिल्यामुळे पुऱ्या ह्या खुसखुशीत बनून तयार होतात. पिठामध्ये तेल टाकून घेतल्यानंतर आपल्याला हाताच्या सहाय्याने किंवा चमच्याच्या सहाय्याने हे तेल पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व पिठाला तेल व्यवस्थित लागल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या अजूनच छान खुसखुशीत बनून तयार होतात. सुरुवातीला आपण तयार करून घेतलेला मसाला बारीक फिरवून घेतलेला आहे. आता हा तयार करून घेतलेला मसाला आपण या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे. मेथीच्या भाजीमध्ये आपण थोडं मीठ टाकून मेथीची भाजी ही बाजूला ठेवून दिलेली होती. भाजीतील पाणी काढून मी मेथीची भाजी छान इथे बारीक कट करून घेतलेली आहे. असं केल्यामुळे मेथीच्या पुऱ्या अजिबात खायला कडू लागत नाही. तर आता आपण यामध्ये 1 मोठ्या आकाराचा आलू उकडून घेतलेला आहे आणि आलू थंड झाल्यानंतर खिसणीने खिसून घेतलेला आहे. तर यामध्ये आपण आलूचा वापर केला आहे त्यामुळे आपल्याला पीठ भिजत असताना जास्त पाण्याची गरज लागणार नाही. हे पीठ मळत असताना आपल्याला सुरुवातीला यामध्ये पाणी टाकण्याची अजिबात गरज पडत नाही. सुरुवातीला आपण मसाला फिरवून घेतलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा आपण थोडा पाण्याचा वापर केलेला आहे. तर आपण आलू सुद्धा उकडून घेतलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा पाण्याचा अंश असतोच आणि मेथीला सुद्धा पाणी सुटते. नेहमी आपण पुरी बनवण्यासाठी जसं पीठ मळून घेतो ना त्यापेक्षा आपल्याला इथे हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. या पुऱ्या अजिबात खराब होत नाही, जास्त दिवस टिकून राहतात आणि तेलकट सुद्धा अजिबात होत नाही. बाहेरगावी तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तर तुम्ही या पुऱ्या नक्कीच बनवून सोबत घेऊन जाऊ शकता. आणि या पुरीसोबत खायला जर का तुम्ही लाल चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी सोबत खायला घेतली तर या पुऱ्या खायला अजूनच छान लागतात. किंवा अशीच जरी तुम्हाला ही पुरी खायची झाली तरी सुद्धा ही पुरी खायला खूप छान लागते. किंवा या पुरीसोबत तुम्ही मुलांना लोणचं सुद्धा खायला देऊ शकता. मुलं ही पुरी आवडीने खातील.
तर येथे आपण पाण्याचा वापर न करता हे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे. हे पीठ मळण्यासाठी तुम्हाला गरज वाटलीच तर तुम्ही यामध्ये थोडाफार पाण्याचा वापर करू शकता. हे पीठ मळण्यासाठी मला अजिबात पाण्याचा वापर करावा लागला नाही. आता भिजवून घेतलेले पीठ आपण 5 मिनिटं मुरण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊ. यामध्ये आपण रव्याचा वापर केलेला आहे, तर रवासुद्धा छान फुलला जाईल. आणि 5 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला हे पीठ परत चांगलं मळून घ्यायचं आहे. जास्त वेळ जर का आपण हे पीठ असंच बाजूला राहू दिलं तर हे पीठ पातळ होऊ शकते. आणि पीठ जर का थोडंफार पातळ झालेला असेल तर यामध्ये तुम्ही थोडाफार पिठाचा वापर करू शकता. आता आपल्याला मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर आता आपण मळून घेतलेल्या पिठाचे थोडेफार गोळे तयार करून घेऊ. एकत्र जर का आपण असे पिठाचे गोळे तयार करून घेतले तर आपल्या पुऱ्या ह्या लवकर बनून तयार होतात. आता हा गोळा पोळपाटाला चिटकायला नको म्हणून आपण या गोळ्याला थोडं तेल लावून घेऊ. आपण नेहमी ज्या प्रकारे पुरी लाटून घेतो त्या प्रकारे आपल्याला येथे ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर येथे आपल्याला ही पुरी आता जास्त जाडसुद्धा ठेवायची नाही आणि जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही. जर येथे आपण ही पुरी जास्त पातळ लाटून घेतली तर पुरी ही छान टम्म फुगणार नाही. पुरी जर का जास्त जाड लाटल्या गेली तर पुरी ही नरम पडेल. तर येथे आपल्याला अशा ह्या मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. तर अशाच प्रकारे आपण येथे 4 ते 5 पुऱ्या एकाच वेळेस लाटून घेऊ शकतो. पुऱ्या तळत असताना तेल जास्त गरम होणार नाही आणि गॅसची सुद्धा बचत होईल. अशाच पद्धतीने मी येथे 2-3 पुऱ्या अजून लाटून घेणार आहे. लाटून घेतलेल्या पुऱ्या आता आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पुरी तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम असायला हवं. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस हा मध्यम आचेवर ठेवायचा आणि पुऱ्या तळत असताना आपल्याला तेलामध्ये एकच पुरी तळून घ्यायची आहे. एकापेक्षा जास्त आपण पुऱ्या तेलामध्ये टाकला तर तेल लवकर थंड होऊ शकते. पुरी तेलाच्या वरती आल्यानंतर हलक्या हाताने पुरी दाबून दाबून आपल्याला पुरी चांगली तळून घ्यायची आहे. तुम्हाला दिसतच असेल पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे. पुरी छान फुलल्यानंतर आपण पुरी ही पलटून घेऊ. तुम्ही बघू शकता पुरीला रंग किती छान आलेला आहे. अजून आपण 1 ते 2 मिनिट ही पुरी चांगली तळून घेणार आहे. मध्यम आचेवरती आपण या पुऱ्या जर का तळून घेतल्या तर ह्या छान खुसखुशीत होतात आणि या पुऱ्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तुम्हाला दिसतच असेल या पुऱ्या किती छान टम्म फुलून आलेल्या आहे. मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून जर का तुम्ही ह्या मसाला पुऱ्या तयार केल्या तर तुमच्यासुद्धा अशा छान मसाला पुरी तयार होतील. तर आता यातील मी काही पुऱ्या तळून घेणार आहे आणि उरलेल्या पिठाच्या आपल्याला हव्या तेव्हा आपण गरमागरम पुऱ्या तळून घेऊ शकतो. किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही एकाच वेळेस सर्व पुऱ्या तळून घेऊ शकता आणि अलटून पालटून आपण ही पुरी छान अशी तळून घेऊ. झाऱ्याने हलक्या हाताने दाबून दाबून ही पुरी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे. या पुऱ्या एकसारख्या सर्व तळल्या जातात. पहिली पुरी आपली जशी टम्म फुलल्या गेली तशीच आपली दुसरी पुरी सुद्धा छान अशी टम्म फुलून आलेली आहे. या पुरीला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण ही तळून घेतलेली पुरी एका ताटामध्ये काढून घेऊ. तर येथे मी अशा प्रकारे या खुसखुशीत पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. या सर्व पुऱ्या बघून तुम्हाला कळतच असेल की आपल्या पुऱ्या किती खुसखुशीत झालेल्या आहे. या पुऱ्यांना बघून तुम्हाला कळतच असेल की आपल्या पुऱ्या इथे अजिबात तेलकट झालेल्या नाही. पुरी हातामध्ये घेताच कळत असेल की पुऱ्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहे. अगदी परफेक्ट या पुऱ्या बनून तयार झालेल्या आहे. तर अशा ह्या खुसखुशीत मसाला पुरी तुम्ही प्रवासामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये नक्की बनवून देऊ शकता. बराच वेळ ही पुरी बाहेर राहून सुद्धा अजिबात नरम पडत नाही. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.